घरोघरी मातीच्या चुली ही म्हण जुनी जरी असली तरी प्रत्यक्षात मात्र ती तंतोतंत आजही लागू होते. कित्येक गावात अजूनही पारंपरिक चुलींवरती स्वयंपाक करण्याचीच व्यवस्था आहे. अशा चुलींवर स्वयंपाक करणं म्हणजे एक कर्मकठीण काम. चुलीसाठी लाकडं जमवा, तिची नियमित देखरेख करा, भांड्यांची वेगळी सोय आणि बरंच काही. हे सगळं करणाऱ्या गृहिणीचे मात्र हे करत असताना प्रचंड हाल होतात आणि यातून या गृहिणीची बिचारीची सुटका होणं अशक्यच. WHO नुसार घरातील वायू प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी 5 लाख स्त्रिया आणि मुली मृत्युमुखी पडतात. भारतातील 70% ग्रामीण घरांमध्ये चुलीतून निघणारा धूर बाहेर पडण्यास व्हेंटिलेशनही नाही. गोवऱ्या कोळसा जाळून निघणाऱ्या धुरामुळे निमोनिया, दमा, आंधळेपणा, फुफ्फुसाचा कर्करोग, TB इत्यादी रोगांना आमंत्रणच मिळतं. ग्रामीण भागातील स्वयंपाकघराने प्रदूषण मानकाच्या पातळीपेक्षा 30 पट अधिक प्रदूषण पातळी गाठली आहे. पण आधुनिकतेकडे वेगानं झेपावणाऱ्यांच्या कल्पकतेला आणि कार्यकुशलतेला मर्यादा घालणं अशक्यच असतं. याचाच प्रत्यय दिलाय अमरावतीच्या सामाजिक वनीकरण विभागाचे उपमहासंचालक डॉक्टर दिलीप सिंह यांनी. डॉक्टर दिलीप सिंह यांनी पारंपरिक स्वयंपाकाच्या चुलीत काही परिणामकारक बदल घडविले आणि साकारली एक नवीन सुधारित चूल. चुलीच्या खालील भागात 5 इंच खोल नाली तयार केली. बाहेरील भागात खोलगट भाग तयार करून 8 इंच बाय 8 इंचची लोखंडी बिडाची जाळी बसवली जाते आणि त्यावर चूल मांडली जाते. या चुलीत लहान लहान लाकडे इंधन म्हणून वापरली जातात आणि राख जाळीद्वारे खाली येऊन रुंद बनविलेल्या नालीवाटे बाहेर जाते. चुलीला यामुळे योग्य ऑक्सिजन मिळतो. परिणामी धूर होतच नाही, शिवाय पारंपरिक चुलीच्या खालील जमीन मृतप्राय होण्याची प्रक्रियाही थांबते व यामुळं प्रदूषणालाही आळा बसतो आणि इंधनाच्या खर्चातही 40 ते 50% बचत होते. सोबतच जंगलतोडीलाही आपोआपच आळा बसून वनसंपदा अबाधित ठेवण्यातही यश येतं. या चुलीवर जेवणही चविष्ट होतं. चुलीचा 3 महिने झाले चुलीला आम्ही स्वयंपाक करतो, पण धूर वगैरे काही होत नाही. इंधनी मस्त जायते. चुलीतून जो निघणारा धूर आहे तो डोळ्यात जात होता आणि काही जे पाहुणे वगैरे आले तर खूप म्हणजे फॅन चालू केला असताना धूर त्यांच्या डोळ्यात जात होता. सुधारित चुलीची आम्हाला खूप चांगली योजना दिली आणि पंख्याचा त्रास पण होत नाही. लाकूड पण खूप कमी लागतं आणि त्या धुवाचा आमच्यावर म्हणजे काही विपरीत परिणाम होत नाही. सुधारित चुलीमुळे स्वयंपाकघर प्रदूषणमुक्त झालंय आणि त्यामुळे महिलांची क्षय, दमा, फुफ्फुसांचे आजार यासारख्या आजारांपासून मुक्तता झाली आहे. म्हणूनच या सुधारित चुलीवर या महिला बेहद खुश आहेत. या चुलीवर लवकर होते, त्या चुलीवर लवकर होत नाही. याच्यावर लवकर भाकर बसते, पोळी लवकर होते. ये चूल्हा बनाने में ज़्यादा खर्चा नहीं आया, मगर ईंधन की बचत हो गई ना. ईंधन जैसा पहले जितना लगता था उससे आधे से भी कम लग रहा. प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर डॉक्टर दिलीप सिंह यांनी या सुधारित चुलीचा प्रचार व प्रसार केला आणि अमरावती विभागाच्या अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला अशा या 5 जिल्ह्यातील सुमारे 56 तालुक्यातील अनेक गावात आज या सुधारित चुलीचा वापर होतोय आणि या चुलीकडे वळणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढते आहे. सुधारित चूल आली घरा, धूर आणि रोगांना आता नाही थारा.